इथं बघू शकता मित्रांनो साईज. तर आता आपण ह्याच्यावरती असलेलं बघा मित्रांनो कसं झालंय. निघालो आता आपण. हे राज मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. सो मित्रांनो, आता पण आपण निघालो एकदम सकाळी आपल्या रानामध्ये. अँड हे बघू शकता मित्रांनो मोसम तुम्ही. एकदम सुंदर असा मोसम झालेला आहे एकदम. मित्रांनो एकदम थंड आहे आता सकाळी, म्हणजे नाही का एकदम नॉर्मली एकदम मस्त थंड आहे. आणि दिवस पण उगवलेला आहे आता एकदम छान. आणि बाकीकडे पण मित्रांनो एकदम मस्त वातावरण आहे. तर मित्रांनो आता इथं काढायचा आपल्याला गायनला चारा. आधी गायनला चारा काढून ठेवायचा आणि मग जायचं मित्रांनो आपल्याला कांदा काढायला. चला आता फटाफट आपण काढून घेऊया इथं चारा. A few moments later. सो मित्रांनो हे झालं आपलं चारा बी काढून झाला आता सकाळचा आणि संध्याकाळचा दोन्ही टायमाचा चारा काढून झाला मित्रांनो. आता जायचं मित्रांनो आपल्याला कांदा काढायला. सो मित्रांनो इथं काढायचं होतं आपल्याला कांदा. तर घेऊ आपण कांदा काढायला. मम्मीचा त्यांचा अर्धा सारा झालाय. आता आपण बी घेऊया कांदा काढायला. A few minutes later. तर मित्रांनो आता हा सारा लागला आपला कडेला, एकदम एंडला लागलाय आता. अँड सगळ्यात मागून लागून मित्रांनो आपला सगळ्यांच्या आधी एंडला आला. इथं बघू शकता मित्रांनो साईज. साईज पण मित्रांनो एकदम चांगली झालेली आहे. तर चला आता फटाफट ह्यांचं पण एवढं काढून घेऊ अँड मग घेऊ आपण हे ट्रॅक्टरवर ठेवायला. तर चला आता फटाफट आपण एवढं राहिलेलं यांची सारे कंप्लीट करू. मागून येऊन मित्रांनो आपला डायरेक्ट एंडला लागलेला आहे. तर मित्रांनो आपण आपला कांदा कडाला लावला आहे, मी सारा कडाला लावला आहे. आणि आपण जेव्हा आलो तेव्हा मित्रांनो ऑलमोस्ट तिथपर्यंत खेळणी काढलेला होता. आणि आता आपला डायरेक्ट मित्रांनो सगळा पूर्ण काढून झाला आहे परत एंडपर्यंत. आणि ह्यांचा अजून काढायचा चालला आहे. आपण मित्रांनो तो सारा पकडला होता जो की आता एंडपर्यंत आपण डायरेक्ट काढून घेतला मित्रांनो. आता आपलं मागून कामाला लागून आपलं संपलेलं आहे. अँड आता करायचं मित्रांनो आपल्याला हे रचायला सुरू होतं असं नियोजन आहे आता. तर चला आता फटाफट आपले एक खेपत तर एवढं जाणार नाही आहे सगळं एक चक्करमध्ये, तर आपल्याला 2 चक्कर मारायला लागणार आहेत. तर चला आता फटाफट आपण एवढं रचून घेऊया. याच्यावर फळ्या टाकून तुम्हाला दाखवतो मी आता कशा पद्धतीने आपण रचणार आहे ह्याला अँड घेऊन जाणार आहे घरी. तर चला आता फटाफट आपण एवढं रचायला घेऊया. तर आता आपण ह्याच्यावरती टाकणार आहे कारण आणि ते पण मित्रांनो न बांधता नेणार आहे. तर आता तुम्हाला दाखवतो मी ह्याच्यावरती कसा रचायचा कांदा. हे डायरेक्ट असंच मोकळं राहणार आहे अँड ह्याच्यावर ठेवणार मित्रांनो आपण कांदा असंच न गुणित भरतं मित्रांनो. तर चला आता फटाफट ठेवून देऊया. A few minutes later. तर मित्रांनो हे बघा कसं आपण ठेवलं आहे कांदा. सगळे कांदे साईडनं बाहेर आहेत मित्रांनो. अशा प्रकारे आपण ह्याला रचून घेतलं. आता निघालो मित्रांनो आपण कांदा घेऊन आणि तुम्ही बघू शकता इथे एकदम प्रॉपरली बसलेला आहे. हे बांधलंय मित्रांनो कारण की वरून गवत ठेवलंय त्यासाठी बांधलेलं आहे. मागं बी बघू शकता अजिबात कांदा वगैरे काय पडत नाहीये. ओके मध्ये ठेवलेला आहे आता. सो चला आता निघूया आता आपण घरी.
आला मित्रांनो आपला कांदा घरी. आता घेऊया आपण इथं उमरी खाली टाकून सावलीला. एकदम मोक्यामध्ये आलाय आणि बाजूने काही घासलेलं बघा मित्रांनो कसं झालंय, पूर्ण कोटिंग निघून जात आहे. चला आता इथं घेऊ आपण खाली करू. तर मित्रांनो हा ठेवला आता आपण सगळा कांदा काढून आणि तुम्ही बघू शकता एका ह्याच्यात किती आलेला आहे. सो बाकीचं आपण घेऊन यायचं मित्रांनो. चला आता अजून एक खेप आहे तेवढी घेऊन. मित्रांनो आता आलो आपण परत दुसऱ्या ट्रिपला. असं राहिलं एवढा. तर चला आता फटाफट आपण परत जसं पहिलं ठेवलं होतं तसंच ठेवून घेऊया. आता थोडंसं कमी पहिल्यापेक्षा आता नेलं त्याच्यापेक्षा. चला आता तेवढं आपण फटाफट ठेवू अँड घेऊन जाऊया. चला. सो मित्रांनो हे झालं आपलं कांदा रचून सगळा इथला अँड आता निघूया मित्रांनो आपण घरी. सो झालं आता आपण पूर्ण. सो मित्रांनो झाला डन. निघूया आता आपण कांदा घेऊन घरी मित्रांनो. आता चला घरी जाऊन पण बाकीचं काम आहे. सो निघूया आता आपण घेऊन कांदा घरी. 3 hours later. सो मित्रांनो चला आता निघालो आपण परत रिटर्न आपल्या रानात. आता जायचं मित्रांनो परत आपल्याला खालच्या रानात. सो ट्रॅक्टर पे घेऊन जायचं आहे. चला आता चारा आधी काढून ठेवूया खाली आणि मग घेऊन जाऊया आपण ट्रॅक्टर. सो मित्रांनो चला आता निघालो आता आपण ट्रॅक्टर घेऊन. चला आता निघूया आता आपण खालच्या रानात. सो मित्रांनो चला आता आलो आपण रानात. आपल्याला जायचं मित्रांनो ठिबक राहायला जायचं मित्रांनो. ठिबक रतरायचे तिकडं. पप्पा ते तिकडंच आहेत. सो आपण बी जाऊया मित्रांनो तिकडंच. चला आता बघूया. तेवढं राहिलेलं नांगरायचं होतं बट ते काय वेळ नाही मित्रांनो ट्रॅक्टरवाला. सो त्याच्यासाठी आपल्याला हातरावं लागते तशीच. तर चला आता घेऊया आपण हायाशीत जोडून अँड घेऊया. पाणी सोडायला लागणार आहे त्यामुळे पाण्याची गरज आहे. त्यामुळे आपण थांबू नाही शकत मित्रांनो. नांगरूनच ठिबक हाताळली असते बट गरज आहे आणि ते पण काही टायमिंगला येत नाही. तर जाऊ द्या. चला आपण जोडायला घेऊया अँड सोडूया आपण त्याला पण पाणी. 3 hours later. तर मित्रांनो आता आलो आपण डायरेक्ट घरी. घरचं काम आवरले आणि कांदा घेऊन आलो आपण परत एक ट्रिप. आणि आता चाललंय मित्रांनो इथं कांदा काटायचं. सो मित्रांनो हे झालं आता आपण फ्री अँड आपलं आवरलं. आता ऑलमोस्ट सगळे कामं आवरले. जेवण पण आता जस्ट झालं. आपण येताना मित्रांनो एक कांद्याची खेप आणली होती. तर ते पण मित्रांनो आणून आपण डायरेक्ट पूर्ण काटूनच घेतली इथं टाकून. अँड सकाळी आणलेली खेप मित्रांनो इकडंही सकाळी आणलेलं आपण इकडं ठेवलेलं आहे. तर आता हे मित्रांनो उद्या सकाळ काढायला लागणार आहे आपल्याला. आणि हे मित्रांनो ह्यालाच आपल्याला जवळपास 9:30 वाजत आले होते. 9:30 वाजले होते आपल्याला एवढंच काटण्यासाठी. सो जेवण वगैरे करायचं होतं. आता जस्ट जेवण पण झालं मित्रांनो अँड काम पण आवडले. तर चला आता आपण करूया आजच्या ब्लॉगचा एंड मित्रांनो. आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. राधे राधे.